नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. आणि आता बघा, हे आहेत संध्याकाळची वेळ. संध्याकाळचे आता 6 वाजलेत आणि मी आज लवकरच स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाकाची तयारी केली आहे. कारण म्हटलं चला आज मसाले भात बनवायचा आहे, त्यामुळे सगळे म्हणजे जे काही आपणाला लागतात ना, कांदा, टमाटर, मिरची, ह्या सगळ्या वस्तू आपणाला व्यवस्थित सगळं तयार करून घ्यावं लागतात, मसाला वगैरे. तर त्यामुळं मसाला भात बनवायचं म्हटलं ना, खूप आपणाला वेळ जातो. त्यामुळं मी आज काय केले, लवकरच जेवणाला सुरुवात केलेले. खडे मसाले वगैरे सगळे आपणाला जमा करायचे असतात. तरी ते मिस्टर आलेत आणि त्यांनी चालू केले आता पाणी सोडायला, कारण आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं बरं का 5ला. तर घरातलं सगळं पाणी भरल्यानंतर मोकळं चाललं होतं, त्यामुळे त्यांनी आल्या आल्या लगेच पाणी सोडायला चालू केलेलं आहे. कारण ह्या दिवसात झाडं लगेच सुकून जातात, तर सगळ्या झाडांना असं थोडं थोडं पाणी द्यावं लागतं. तर इथं बघू शकता, इथं माझा मसाले भात पण आता तयार झालेला आहे छानपैकी. आज वाटाणा, कांदा, टमाटर, खडे मसाले, कोथिंबीर, बटाटा, जे काही सगळं लागतं ना मसाले भातामध्ये पूर्ण टाकले, खडे मसाले. आणि मस्त असा भात बनवला आहे. म्हटलं रोज चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला आहे, म्हटलं चला आज भात बनवू. आणि मी बाजारातून ज्या मुळ्या शेंगा आणल्या होत्या ना, त्याची देठे वगैरे मी सगळं निवडून ठेवलं होतं, भाज्या वगैरे. तर त्या मुळ्याच्या शेंगा पण असं छानपैकी तळल्या. आणि मी आज बनवलेली आहे मटकीची भाजी. आमच्यात मटकीची भाजी सगळ्यांनाच आवडते, ते म्हटलं छानपैकी आता मटकीची भाजी करू. मटकी काय करायचं, कांदा भाजल्यानंतर, कांदा एखाद्या जास्त नाही भाजला तर चालेल, पण मटकी चांगली भाजायची, नाहीतर मटकीचा वास आल्यासारखं येतो आपणाला. मटकी अशी कच्ची खाल्ल्यासारखी लागते, त्यामुळे मटकी छानपैकी भाजायची. आणि भाजल्यानंतर जर नाही जास्त शिजवली तरी पण चालते, कच्ची ठेवली तर चालते, पण तिला भाजली पाहिजे चांगली, तर आपली भाजी छान लागते. तर मी इथं भाज्या पण निवडून ठेवल्या आहेत. आपण म्हटलं चला आज काय भाजी वगैरे बनवायची नाही आपणाला, भाज्या तर उद्याच बनवू. फक्त मुळे शेंगा बनवल्या, भात बनवला, सगळं असं एकदम बनवलं ना मग खात नाहीत, मग म्हणजे शिल्लक राहतं. त्यापेक्षा म्हटलं उद्याच बनवू आपण. तर अशी मटकीची भाजी छानपैकी बनवून घेतलेले. आणि आमच्यात काय झालं, मसाला भात केला ना मग दुसरं काय चपाती भाकरी वगैरे खात नाहीत, मसाले भातच खातात. तर मी असं मटकीमध्ये पण थोडं वाटाणं टाकून दिलेत. आणि बाजारातून असं 1-2 किलो असं वाटाणं आणलं ना, आपणाला सोलून वगैरे ठेवलं फ्रीजमध्ये ना, छान राहतात. आणि आता बाजारामध्ये वाटाणं वगैरे भरपूर यायला लागलेत. जोपर्यंत येत आहे, स्वस्त मिळत आहेत, तोपर्यंत आपण खाऊन घ्यायचं आहे. नंतर खूप महाग झालेले असतात. तर अशा प्रकारे आपला मसाले भात छानपैकी झालेला आहे, बघू शकताय. तर आता मुलांना मी म्हटलं गरम गरम आहे, खायला द्यावं काढून. आणि आमच्या आकाशला भात खूप आवडतो, मसाले भात. बाकी एवढं जास्त आवडत नाही, पण त्याला जास्त प्रमाणात बाहेर आवडतो, त्यामुळे त्यासाठी मी असा मसाले भात बनवून दिलेला आहे. इथं विमान उतरायचं ते इथं पडलं का बरं काय विमान चालवणार सांगते म्हणजे व्यवस्थित चांगलं ट्रेनिंग घेतलेलं नसणार आहे. आता तास त्यानं विमान उडवलं. मग शेवटीच काय झालं, हां शेवटी काय झालं, काय झालं, काय प्रॉब्लेम झाला असेल. म्हणते कोणी घात घ्या. 15,000 तास म्हणजे चेष्टा झाली. काय कसं चांगलं झालंय का, कसं वाटलं असेल खरं, कसं वाटलं असं. घरात आम्हाला ते करमणं झाले, 2 दिवस झाला असं झालंय म्हणून. तर इथं मी आकाशला मसाले भात काढून दिला होता खायला. तर आता म्हटलं चला अमृताला पण वाढते जेवायला आणि मिस्टरांना पण वाढते, कारण पटकन सगळेजण जेवले ना म्हणजे आपले भांडे वगैरे स्वच्छ धुवून ठेवता येतात. आणि भाकरी पण बनवले होते, पण भाकरी कुणीच घेतलेल्या नाहीत बरं का. तर सगळ्यांनी भात आणि चपाती होती सकाळची, तेच खाल्ल्या. भाकरी आमच्यात जास्त करून कोण खात नाही. तर बघा 2-3 वर्षापूर्वी आपले तर हळकुंड दारात लावलेली होती हळद ना, तर त्याची हळकुंड मी काय केलं, शिजवली आणि राखेमध्ये घालून ठेवली होती. तर आता यावर्षी थोडी निघले, ती राखामध्ये घातली. आणि हे जर म्हटलं चला आपण मस्त आता हळद बनवू, तर रात्री मी काय केलं, पाणी जरा उकळलं म्हणजे गरम केलं आणि त्यामध्ये हळकुंड टाकली होती. तर रात्रभर ती चांगली भिजली, अशी ही झाले, टच्च झालेले.
तर आता म्हटलं थोडंसं हडकवली ना, आता म्हटलं मिक्सरमध्ये जरा हळदी पावडर करून घ्यावी. तर अशा प्रकारे आपली पावडर बनलेली आहे. परत एकदा मिक्सरमध्ये जरा हडकली ना, फिरवून घेतलं की एकदम पावडर होऊन जाते. तर अशा प्रकारे पहिल्यांदा मी असं चिरून घ्यायला लागले, बघू शकता. हे असं बारीक तुकडे तुकडे करून घेतलेत आणि नंतर मग मिक्सरवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता तर आपले घरगुती कसं चांगलं केमिकल वगैरे काय नाही, काय नाही, शुद्ध हळद आपली बनते. चेहऱ्याला वगैरे लावायला करायला आपल्याला ही तर यूट्यूबवर एक दिवस मी व्हिडिओ बघितला होता की घरच्या घरी आपण हळद कशी बनवायची. तर त्या प्रमाणे मी काय केलं, कोमट पाणी केलं आणि त्यामध्ये हळद अशी रात्रभर पाण्यात टाकून ठेवली आणि सकाळी थोडीशी जरा पसरली आणि मग सुरीने काय केलं, थोडे थोडे त्याचे काप केले, बारीक बारीक अशी चिरून घेतली आणि नंतर मिक्सरमध्ये अशी ओबडधोबड जरा बारीक केले, जरा हडकले म्हणजे परत एकदा फिरवला ना मिक्सरवर तर एकदम हळद पावडर छान बनते. तर व्हिडिओ आता कसा वाटला नक्की सांगा. आणि हळद पावडर ही उद्या नंतरच हळद पावडर पूर्ण तयार झालेले मी दाखवणार आहे छानपैकी. तर बघा आपली हळद पावडर अशी तयार झालेली आहे. जरा ओबडधोबड मोठी केलेलं आहे. नंतर उद्या जरा थोडीशी हडकली ना, परत एकदा मिक्सरमधून फिरवली की एकदम बारीक हळदी पावडर आपली बनणार आणि नंतर मी तुम्हाला शेअर पण करणार आहे. तर आता मी याला उन्हात ठेवते आणि मग आकाशनं आमचं काय केलं, आईस्क्रीम घेऊन आलं आहे. तर आईस्क्रीम खावा म्हणून. तर चला आता एवढा आईस्क्रीम खाऊन घेतो. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा बरं का. तर एवढा छोटासा व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा. तर आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.